हॅलो. शब्दफुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आज आपण ऐकणार आहोत भयकथांचे अनभिषिक्त सम्राट नारायण धारप यांच्या लेखणीतून साकारलेली एक खास कथा. यंदाचं वर्ष नारायण धारप यांची जन्मशताब्दी वर्ष म्हणून विशेष आहे. या निमित्तानं त्यांच्या स्मृतीला आणि लेखनाला आपल्या आवाजातून हा एक छोटासा सलाम. दिवा मालवू नका. आणखी एकच वळण आणि मग दिव्यांची रांग दिसायला लागेल, रमेश मनाशी म्हणाला आणि आपल्या लहानशा पावलांना त्याने आणखी गती दिली. मनाशी 1000 वेळा ठरवलं की नजर एकतर पायाखालच्या रस्त्यावर ठेवायची किंवा अगदी समोर काळसर आकाशावर ठेवायची. आजूबाजूला विशेषतः खांद्यावरून मागे अजिबात पाहायचं नाही. तरी चोरून नजर तिकडे वळतच होती. तोंडाने राम राम रामचा जप चालला होता, पण ते शब्दच राहत होते, त्याचे त्यालाही ऐकू येत नव्हते. कानावर इतर आवाज येत होते, पानांची खसखस, वाऱ्याचं विव्हळणं. एवढी 50 पावलं मला कोणाची तरी सोबत मिळू दे, तो अगदी कळवळून प्रार्थना करत होता. पण समोरचा अरुंद रस्ता तसाच रिकामा राहिला. दोन्ही बाजूंना मोठी मोठी झाडं, आता वाऱ्यावर हेलकावे घेणाऱ्या फांद्या, सळसळणारी पानं. पावलांचा आवाज आधी अस्पष्ट होता, पण क्षणाक्षणाला तो अधिकाधिक स्पष्ट होत गेला. त्याच्या मागून कोणीतरी येत होतं. 20 पावलांवर, मग 15 पावलांवर, मग 10 पावलांवर. मागे वळून पाहायची रमेशला उत्कट इच्छा झाली, पण त्याची हिंमत होत नव्हती. मागून काय येत होतं हे त्याला माहीत नव्हतं. पावलांचा आवाज जरी माणसाच्या पावलासारखा होता, तरी त्या पावलावर चालणारा माणूसच असेल याची खात्री काय? त्यानं ऐकलं होतं की आटोकाट प्रयत्न करून त्यानं त्या ऐकलेल्या हकीकती मनात खोलवर दाबून टाकल्या. आता तर त्यांची आठवण अजिबात नको. एकदम धूम ठोकायचा विचारही त्याच्या मनात आला. पण पाठलागावर जर माणूस नसला, ते झाडातलं असलं तर मग त्याच्या पळण्याचाही काही उपयोग होणार नव्हता. ते वाऱ्यासारखं येईल, ते सावलीसारखं सरकेल. ते पावलं अगदी जवळ आली, त्याच्यावरून पुढे गेली. एक मध्यमवयीन माणूस स्वतःच्या विचारात गढून चालला होता. रस्त्याच्या कडेने घाईघाईने चाललेल्या 13-14 वर्षाच्या रमेशकडे त्याचं लक्षही नव्हतं. तो आपल्या वाटेने निघून गेला. रमेशचा आवळून धरलेला श्वास स्फोटासारखा बाहेर पडला. हाताच्या आवळलेल्या मुठी उलगडल्या. छातीची बेफाम धडपड हळूहळू कमी झाली. शेवटचं वळण मागे गेलो. दिव्यांची रांग दिसायला लागली. पानशेत प्रलयात त्यांची गावातली जागा वाहून गेली होती आणि वर्षभर इकडे तिकडे खस्ता काढल्यानंतर त्यांना ही जागा मिळाली होती. वर्णनात 2 खोल्या, पण खरोखरीची 2 कपाटच, आणि बाहेर एक लहानसा ओटा, म्हणजे व्हरांडा. लुटपुटीच्या खेळासारखा संसार. काळ्या भोर वावरात ही घरं जणू रातोरात उगवली होती. शहराच्या बाहेरचा हा भाग. इथे कधी काळी कोणी राहायला येईल अशी कल्पनाही हास्यास्पद ठरली असती. पण आता तिथे लहान लहान घरांच्या रांगांमागून रांगा उभ्या राहिल्या होत्या. संसार थाटले गेले होते. त्यातल्याच एका टेनेमेंटमध्ये रमेश, त्याचे आईवडील आणि त्याची बहीण असे 4घे राहत होते. माणूस गांजला की तो बेदरकार होतो. इथे राहणारी माणसं अशीच होती. बेछूट मात्र नाहीत, पण कशाची फारशी फिकीर न करणारे. स्वतःच्या हक्काची जागा आली, डोक्यावर छप्पर आलं, आता इथून कोणी जा म्हणणार नाही यातच समाधान होतं. ही कॉलनी सगळ्यात शेवटची होती. पलीकडे खडकाळ माळरान आणि त्याच्या पलीकडे ओसाड बोडकी टेकडी. टेकडीवरचा एक नाला 100-150 फुटांवरून जात होता. त्याच्या दुतर्फा गर्द झाडी होती. आता घराघरांच्या समोर लहान लहान कंपाऊंडमध्ये
लहान लहान बागा फुलल्या होत्या. कर्दळी केळी, गुलाब, सदाफुली, एखाद दुसरी सायली. नारळाची, चाफ्याची, पारिजातकाची झाडं अजून लहान होती. त्या बागांचे मालकही संध्याकाळचे ओट्यावर बसत. हातात वर्तमानपत्र फडफडत असायचं. समोर लहान मुलांची धावाधाव सुरू असायची. संध्याकाळ झाली की वारा ओसाड माळ रानावरून घोंघावत यायचा. रिकाम्या टेकडीवरून घसरत यायचा. नाल्याच्या बाजूची झाडं गदा गदा हलवायचा. नव्या घरांच्या दारा खिडक्यांना हादरे द्यायचा, एखाद्या पिसाट माजलेल्या जनावरासारखा. उन्हाळ्यात धुळीचे लोट उडवून वातावरण धुसर करायचा. पावसाळ्यात ढग फोडून पाणीच पाणी करायचा. संध्याकाळ झाकळून आली की आसमंत पसरत गेल्यासारखं वाटायचं. रात्रीच्या वस्त्राच्या घड्या उलगडत जायच्या. एकेका घडीवर ताऱ्यांची जरतारी खडी, पदरा मागून पदर. आधीच लहान असलेली घरं आणखी लहान व्हायची. एकमेकांना खेटून माना खाली घालून गुमान बसल्यासारखी वाटायची. पण अपघाताच्या आसेने पोळलेले तिथले जीव बेदरकार होते. मनं घट्ट पडल्यासारखी निबरट झाली होती. या तरल आविष्कारांना त्यांच्या शुष्क जगात जागा नव्हती. एक प्रकारचा बधीरपणा होता. केवळ छोटा रमेश याला अपवाद आहे असं त्याला वाटायचं. त्याला माहीत होतं की ही इथे शेकड्यांनी राहायला आलेली माणसं यांना पसंत नाहीत, आवडत नाहीत. वाऱ्याला नाही, टेकडीला नाही, झाडांना नाही. त्यांचं पूर्वी एकमेकात जे हितगुज चालत असे ते आता बंद पडलं होतं. त्यांना ही घरं नको होती. वारा त्यांना धडका देई, झाडं मोठमोठ्यानं माना हलवून त्याला प्रोत्साहन देत. त्या थैथयाटात टेकडीही जागच्या जागी थरथरल्यासारखी वाटे. रमेश हे कोणाजवळ कधी बोलला नाही. त्याची हिंमत झाली नाही. आईला काही कळणार नाही आणि बाबा रागावतील एवढंच त्याला माहीत होतं. वारा सुटला. टेकडीवरची राळ उडायला लागली. झाडांचे झेंडे उसळायला लागले की तो आतल्या खोलीत जाऊन लपून राही. रमेश मोठा झाला. शाळेत जाऊ लागला. पुस्तकं वाचू लागला. पण मनातली ही माहिती, खात्रीच जवळजवळ कधी विसरली गेली नाही, कधी पुसट झाली नाही. उलट त्यात भरच पडत गेली. तो जसा त्यांना ओळखत होता तसे तेही त्याला ओळखत होते. त्याच्यावर नजर ठेवून होते. ही नवी भर त्यात पडली. गावात ते चौघे सिनेमाला गेले होते. 9ला सिनेमा सुटला. बस स्टॉपपर्यंत पोचून बस मिळायला अर्धा तास लागला आणि शेवटी बस टर्मिनसपासून ते परत घरी यायला निघाले तेव्हा रात्रीचे 10 वाजून गेले होते. अंधार पडल्यानंतर असा तो या बाजूला प्रथमच येत होता. सकाळी किंवा संध्याकाळी आईबरोबर या रस्त्याने तो कितीतरी वेळा गेला होता, पण रात्रीचा असा पहिल्यांदाच. कॉलनीकडे जाणारा रस्ता झाडीतून गेला होता. झाडं कोणी रांगेने लावली नव्हती. वहिवाटीने पायवाट पडली होती. तिच्यावर पुढे साकुऱ्या पडल्या होत्या आणि आता पक्का खडीचा रस्ता झाला होता. वाटेत 3-4 निरर्थक अशी वळणं होती. कॉर्पोरेशनचे दिवे होते, पण एकाचाही प्रकाश दुसऱ्यापर्यंत पोचत नव्हता. मधला काही भाग अगदी अंधारात होता. दिव्याच्या प्रकाशातून पुढे आल्यावर तर पुढचा भाग आणखीनच काळोखा मिट्ट वाटत होता. दिवसा हिरवी काळी दिसणारी, वाऱ्यावर मंद हलणारी झाडं आणि आता अंधारात उभी असलेली, स्वतःशी माना डोलावणारी, अधूनमधून फांद्यांचे हात झटकणारी झाडं यांच्यातला फरक रमेशला त्या रात्री प्रथम जाणवला. फरक काय ते त्याला समजलं नाही, पण त्या फरकाचा प्रकार मात्र समजला. रात्री अपरात्री दाराला धडका देणारा वारा याच प्रकारचा होता. टेकड्या आणि ओढा त्या वाऱ्याचे साथीदार होते. तशीच ही झाडंही त्यांना सामील होती. त्यांना कोणालाच ही माणसं नको होती. माणसं आल्यावर दिवे आले होते. प्रकाश झाला होता. वर्दळ वाढली होती आणि मग त्यांचे अनंत कालापासून चालणारे काळोखातले चाळे बंद पडले होते. ते चाळे कोणते होते? काळोखात त्यांची एकमेकांची कोणती खलबतं चालत असतील याची रमेशला कल्पना नव्हती.
पण त्यांच्या अस्तित्वाची त्याची जाणीव मात्र खरी होती, प्रखर होती. त्या रात्रीचा तो प्रवास म्हणजे एक केवळ चुणूक होती. रमेश हायस्कूलमध्ये जाऊ लागला, पण तरीही जोपर्यंत तो दिवसा उजेडी तिरकस उन्हातून घरी परत येत होता तोपर्यंत सर्व काही ठीक होतं. पण तो 8वीत गेला. मार्क कमी पडले म्हणून शिकवणी सुरू झाली आणि त्याला घरी परत यायला उशीर होऊ लागला तेव्हा मनात खोलवर दडलेली ही आठवण जागी झाली. तो त्या अंधाऱ्या रस्त्याने निघाला. मनात शाळेचे आणि घराचे विचार चालले होते. तोपर्यंत त्याला ही कल्पना नव्हती. मध्येच जेव्हा त्याची नजर एकदम वर गेली तेव्हा त्या नजरेत अचानक कसली तरी चोरटी अनपेक्षित हालचाल पकडली गेली आणि मग तो आणखी सावध झाला. तेव्हा त्याला अंधारातली ही जाणी येणी, संकेत प्रतिसंकेत, चोरट्या हालचालींची खसखस, अस्पष्ट आवाज या साऱ्यांची तीव्र जाणीव झाली. क्षणभर तो होता तिथेच बावरून उभा राहिला आणि मग घराच्या दिशेने धूम पळत सुटला. आणि शेवटपर्यंत मनाची अशी कल्पना होत होती की त्यांनाही त्याची जाणीव झाली आहे. उंचावरच्या काळ्या हिरव्या पानात लपलेले डोळे त्याचीही घाबरलेली धावपळ पाहतायत. एक जण दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला अशा कोपर खळ्या मारून फांद्या वळवून वळवून त्याच्याकडे एकमेकांचं लक्ष वेधीत आहेत. झाडांच्या पानातून एकाएकी सळसळत उठलेला वारा हाही टेकडीवरून घसरत येणाऱ्या वाऱ्याचाच एक भाग आहे. तोही झाडांच्या रांगातून धावत चाललेल्या त्या मुलाकडे पाहायला आलेला आहे आणि त्या वाऱ्याला तर अति वेगवान पाय आहेत. रमेश रस्त्यावरून पळत होता तर झाडांच्या रांगांमागून त्याच्या पावलाबरोबर पाऊल ठेवीत न दिसणारं पण खसखसणारं काहीतरी त्याच्या बरोबर येत होतं. तो धापा टाकीत घरी पोचला. संध्याकाळची शिकवणी नको म्हणजे काय? मार्क कमी मिळाले म्हणून तर शिकवणी लावली. वडील तावातावाने बोलत होते. बाबा, मला त्या रस्त्याने यायची भीती वाटते. आता काय लहान कुकुलं बाळ आहेस की काय भीती वाटायला? एवढा मोठा झालायस की आता? खरंच भीती वाटते. भीती वाटायला काय भूतक येतं बसली आहेत की काय वाटेवर? नको नको नको. वा रे लाडोबा, अभ्यास नको करायला, शिकवणी नको, सगळ्याचा आळस. पोटाला खळगे पाडून कसे तरी शिकवणीचे पैसे उभे केले आणि आता म्हणे राजश्रींना भीती वाटते. बाबा, खरंच तसं नाही. त्याचा पांढरा घामेजलेला चेहरा, भयभीत डोळे, थरथरणारे ओठ, हातांच्या मुठी हे सारं पाहायला त्याच्या वडिलांना वेळच नव्हता. घराच्या ओढीने ते आधीच वैतागले होते. आयुष्याला काळा पांढरा असे दोनच रंग आले होते. मधल्या छटांचं अस्तित्वच राहिलं नव्हतं. आपल्या मुलाची समस्या त्यांना कळण्याची शक्यताच नव्हती. भीती अभ्यासाची वाटत असेल, ते खवचटपणाने म्हणाले. पुस्तक जरा नीट वाचत जा म्हणजे भीती कमी होईल. रमेश हिरमुसल्या तोंडानं गप्प बसला आणि वडील कामाला गेल्यावर तो आईजवळ जाऊन रडला. बाप लेकाचं संभाषण आईने आतून ऐकलं होतं. रमेशला जवळ घेत ती म्हणाली, बाळ, भीती वाटली की देवाचं नाव घ्यावं, राम राम म्हणावं की मग कशाची भीती वाटायची नाही. रमेशच्या अल्पमतीला त्याच्या भीतीचं स्वरूप कळलं नव्हतं आणि देवासारख्या श्रद्धेची माहिती नव्हती आणि अनुभवही नव्हता. त्याच्या आईचा उपदेश प्रेमापोटी केला होता हे खरं, पण तो कितपत उपयोगी पडेल याची त्याला शंका होती. त्याचं तोंड हिरमुसलंच राहिलं. शाळेतला शेवटचा तास आला. उन्हं उतरायला लागली की रमेशच्या डोळ्यापुढे अंधारी संध्याकाळ नाचायला लागे. अभ्यासात जे काही थोडं बहुत लक्ष असायचं तेही आता उडून जायचं. शाळा सुटल्यावर मास्तरांच्या घरी तो शिकवणीसाठी जायचा. तो तास म्हणजे तर शुद्ध नरक यातनाच झाल्या होत्या. अर्ध लक्ष घड्याळाकडे. दोनदा हाक मारून मास्तर त्याला भानावर आणायचे. पण बाहेर प्रकाश ओसरत चाललेला असायचा. काळ्या सावल्या पसरत चाललेल्या असायच्या. त्यांच्याबरोबर रमेशच्या मनात भीतीची भरती चढत असायची. आज पुरे. मास्तर म्हणाले की पुस्तकं दप्तरात कशीबशी कोंबून रमेश बस स्टॉपकडे धावायचा. संध्याकाळची वेळ. सगळीकडे गर्दी. एक एक बस चुकली की उरावरची धोंड वाढायला लागायची आणि मग शेवटी बसमध्ये चढायला मिळायचं तेव्हा दिवे लागलेले असायचे. काचेच्या चकचकत्या प्रकाशित उबदार बसमध्ये माणसांची रेटारेटी असायची. त्या गर्दीत त्याला किती सुरक्षित वाटायचं.
मनात वाटे हा प्रवास असाच चालू राहावा, कधी संपूच नये. तो अंधारा रस्ता कधी येऊच नये. आसपासच्या लोकांकडे त्याची नजर जायची. ते कसे समाधानी बेफिकीर दिसायचे. त्याला त्यांचा हेवा वाटायचा. मनात विचार यायचा, आपण असे मोठे असतो तर. पण ते मोठेपण किती किती लांब होतं. वाटेत ही काळी दरी होती. ती आपल्याला कधी काळी पार करता येईल यावरचा त्याचा विश्वास उडत चालला होता. बसच्या शेवटच्या स्टॉपपाशी त्याला उतरावं लागे. इतका वेळ गच्च भरलेली बस कशी पाहता पाहता रिकामी होई. 10 दिशांना लोक पांगत. चोरट्या नजरेने रमेश आपल्या बाजूला कोणी वळतो का पाहत राही. असा एखादा दिवस निघे की त्याला सोबत मिळे, पण बहुतेक नाही. हम रस्त्यावरचा झगझगाट कसा सुरक्षित वाटायचा. त्याच्याकडे पाठ फिरवून अंधाऱ्या रस्त्याला लागणं किती अप्रिय काम. पण थांबलं तर अधिकच उशीर होतो ही टोचणी मनात असायची. मग शेवटी हिय्या करून तो त्या अरुंद वाटेवर पाऊल टाकायचा. प्रकाशाचा शेवटचा अंश नाहीसा व्हायचा. वर निळसर काळ्या आकाशाची चिंचोळी पट्टी आणि दोन्ही हातांना वृक्षांच्या रांगा. कधी चंद्र असायचा, पण तो प्रकाश चांगला की वाईट हे त्याला कधी कळलंच नाही. गुडूप अंधार बरा की वेड्या वाकड्या हलणाऱ्या सावल्या बऱ्या. आधी झाडं त्याला चांगली आत येऊ देत आणि मग सगळ्या बाजूनी तो वेढला गेला की खसखसायला लागत. त्यांचा आपापसात कसला तरी किडका नासका विनोद चाले आणि एकदा त्यांच्यात ही खसखस पिकली की मग झाडामागे आणखी कोणी कोणी येऊन उभे राहत. याच आकारांची रमेशला खरी भीती वाटे. अगदी अस्पष्ट दिसणारे, वाऱ्यासारखे पळणारे, सावलीच्या एका डागातून दुसऱ्या डागात सरकणारे, झाडांच्या मागे लपून मधून मधून डोकावणारे आकार. राम 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 राम. विश्वास नव्हता तरी तो तोंडाने पुटपुटायचा. एखाद्या पोलादी पकडीत पकडल्यासारखी नजर समोर ठेवायचा. आणखी एक वळण आणि मग एकच वळण आणि मग दिवे. रोजच्या या यातायातीचा प्रकृतीवर परिणाम झाला नाही तरच नवल. गालावरचा रंग उतरला. गालफडं वर आली. भूक लागेनाशी झाली. दचकून जाग येऊ लागली. अहो ऐकलत का? रमेश हल्ली किती सुकल्यासारखा दिसतो, पाहिलत का? एका रविवारी आई वडिलांना म्हणाली. ते एकत्र जेवायला बसले होते. काय झालंय सुकायला? ते वर न पाहताच म्हणाले. आताशी नीट जेवतही नाही. बाबांची मान वर येताच रमेशने अंग चोरून घेतलं. का रे, सुखासुखी अन्न मिळतंय ते गोड नाही लागत का? रमेश काहीच बोलला नाही. खाली मान घालून ताटातले घास भराभर पोटात ढकलायला लागला. आईच जरा वेळाने म्हणाली, असं काय सारखं हिडीसपिडीस करता त्याला? मग काय कडेवर घेऊन गोंजारत बसू? तुझे हे लाडच नडतात. मी काही लाड करीत नाही. संध्याकाळी शिकवणीहून येतो तेव्हा कसा दिसतो ते मीच पाहतेय ना रोज. गोरामोरा झालेला असतो, धापा टाकत असतो, सारखा घाम पुसत असतो. आलं का आता शिकवणीचं परत? पण सकाळी पाठवलं तर नाही का चालणार? मी घालीन त्याला लवकर जेवायला करून. हे मागे झालं ना. सकाळी त्याला एकट्यालाच घ्यावं लागेल. मास्तर 20 रुपये मागतात. कोठून आणू? त्यांची नजर रमेशवर रागाने वळली. मी नाही म्हटलं की आईच्या कानाशी लागत असशील ना. तिथं सगळी कौतुकं होतात तुझी. तो माझ्याशी एक शब्दही बोललेला नाहीये हं. आई ठाम आवाजात म्हणाली. मीच पाहतीये बापड्याला रोज. एखाद्याला वाटेल पाळण्यातलं पोरच आहे. ते हेटाळणीच्या आवाजात म्हणाले. सुरुवातीला वाटेल भीती. ते टाळलं की मग भीती कधीच जायची नाही. जाऊ दे की रोज. एकदा कळलं की यात काही नाही की होईल आपोआप कमी. रमेश काहीच बोलला नाही. त्याची मान खालीच होती. सूर्य मकरेकडे झुकला. दिवस आणखी लहान झाला. रात्रीचे पंख आणखी पसरले. 6 वाजताच दिवे लागू लागले आणि लोकांची रस्त्यावरची वर्दळही कमी व्हायला लागली. कुडकुडत थंडीत हिंडायला मजा येत नव्हती. त्यापेक्षा बंद उबदार घरच बरं. दिवाळीच्या सुट्टीत वाया गेलेला वेळ मास्तर भरून काढीत होते. शिकवणी सुटायला उशीर व्हायला लागला. एका लहानशा जीवाची तगमग वाढायला लागली. रोज त्या रस्त्याने जाताना मनावर येणारा ताण कणाकणाने वाढत चालला होता.
ते लहानसं शरीर त्याच्या मर्यादेपलीकडे ताणलं जात होतं. या ताणाच्या खुणा चेहऱ्यावर आणि शरीरावर उमटत होत्या. चेहरा आणखी फिक्कट झाला, त्यात डोळे आणखी मोठे दिसू लागले. अन्नावरची वासना आणखी कमी झाली. झोप आणखी चाळवली जायला लागली आणि शेवटी ती रात्र आली. केव्हा तरी एकदा ती येणारच होती. रमेश त्या अंधाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी उभा राहिला. समोर अंधुकपणे पसरत गेलेल्या अर्धप्रकाशित पट्टीवर त्याची नजर गेली आणि त्याचं सारं धैर्य खचलं. त्या रस्त्यावर त्याच्यानं पाऊलच टाकवेना. रोज मनात भयानक आकार येत होते. ते प्रयासानं खाली दडपले होते. मनात एकदम उसळी मारून वर आले. समोरचा सारा अवकाश त्याने व्यापून टाकला होता. ते झाडांच्या फांद्यांना लोंबकळत होते. ते झाडामागून आपल्या अभद्र चेहऱ्यांनी डोकावत होते. त्यांची धुरासारखी काळी शरीरं या सावलीतून दुसरीत सरकत होती. ते त्याची वाट पाहत होते, त्याच्यासाठी थांबले होते. रमेशने डोळे घट्ट मिटून घेतले, पण केवळ डोळे मिटून घेऊन त्यांना दूर ठेवता येत नव्हतं. उलट त्यांच्या रेषा आणखीनच स्पष्ट झाल्या. वेळ चालला होता, उशीर होत होता, पण मनाची हिम्मत होत नव्हती. मनातील तगमग शेवटी अश्रूंच्या रूपाने डोळ्यातून ओघळली. आई, आई, तो स्फुंदून रडत होता. पण आई दूर होती. त्या काळ्या झाडांच्या पलीकडे होती. तिकडंच त्यांचं घर होतं. उबदार, प्रकाशित, सुरक्षित, पण दूर. किती दूर, किती किती दूर. रमेश रस्त्याच्या तोंडाशी येरझारा घालीत होता. कोणीतरी यायची मनात आशा करीत होता. पुढची बस 20 मिनिटांनी येणार होती. तोपर्यंत त्याने कसा तरी धीर धरला. बसचे दिवे लांबवरून दिसायला लागले. हसणारी माणसं, प्रकाश, ऊब आणि आयुष्य घेऊन येणारी बस आली. स्टॉपवर थांबली. रीती झाली. रमेशची आशेची नजर खाली उतरणाऱ्यांवर खिळली होती. पण ते लोक जसे भराभरा पांगले, त्याच्या दिशेला एकही वळला नाही तसा त्याचा चेहरा पडला. बस पुन्हा एकदा भरली आणि अंधार उजळीत भर दिशी निघून गेली. मागे राहिला फक्त अंधार आणि एकांत. रमेशने शेवटची केविलवाणी नजर रस्त्याच्या दोन्ही बाजूस टाकली, पण कोणाची चाहूलसुद्धा येत नव्हती. तो अगदी एकटा होता आणि आता त्याला त्या रस्त्याने जायलाच हवं होतं. आता त्याचा निरुपाय झाला होता. आता काहीतरी वेडवाकडं होणार असं त्याचं मन त्याला सांगत होतं. कुणी त्याचं ऐकूनच घेतलं नव्हतं की त्याच्यावर विश्वास ठेवीत नव्हतं. राम 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 राम, तो पुटपुटत होता आणि रस्ता चालत होता. लहानशी पावलं चुटूचुटू पडत होती. इकडे काही हल्लं, तिकडे कसला आवाज आला, पण त्याची मान वळत नव्हती. आणखी एक वळण, आणखी एकच वळण. त्याच्या नकळत तो पळायला लागला. त्याने ते वळण जोरात घेतलं आणि तो एकदम थांबला. त्याची वाट अडवून ते उभे होते. इतके दिवस लपून राहणारे, झाडामागून डोकावणारे, अंधारात स्वतःशी खसखसून हसणारे, त्याच्या मागून चोर पावलांनी येणारे ते आता उघड्यावर आले होते. त्याच्यासाठी आले होते. क्षणभर त्याचा श्वास छातीत अडकला आणि मग एका आर्त दीर्घ किंकाळीच्या स्फोटात बाहेर पडला. आई! लेखन नारायण धारप, आवाज सुजाता. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा? कथेचं सादरीकरण, वाचन हे कसं तुम्हाला वाटलं? तुमचं मत मला आवर्जून जाणून घ्यायला आवडेल आणि त्यानुसारच मला पुढील कथांचं प्रयोजन करता येईल. तर शब्दफुलेवरील कथा तुम्हाला आवडत असतील आणि हे चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल किंवा प्रथमच तुम्ही शब्दफुले ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी असलेलं बेल आयकॉन, घंटेचं चिन्ह क्लिक करा, तर तुम्हाला नवीन आलेल्या कथेचं नोटिफिकेशन मिळेल तुमच्या मोबाईलवर. कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. शब्दफुलेवरील कथांचा तुम्हाला ऑडिओ अनुभव घ्यायचा असेल तर स्पॉटिफायवर तुम्ही नक्की ऐका शब्दफुले बाय सुजाता. तर मित्रांनो, शब्दफुलेच्या या भागात
मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.